नागपुरात बोगस शालार्थ आयडी तयार करून अनेक शिक्षकांनी नोकऱ्या मिळवल्याच्या आरोपानंतर खरं तर नागपुरात सर्वात पहिले पराग पुणके याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर शिक्षण विभागाचे अनेक अधिकारी या जाळ्यामध्ये एकामागून एक अडकत गेले। उपसंचालक दर्जाचे अनेक अधिकारी अडकत गेले आणि काल 2 दिवसापूर्वीच खरं तर प्राथमिक शिक्षण अधिकारी काळुसे आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी जे आहे कुंभारे यांना सुद्धा अटक झाली आणि आता 3 शिक्षकांना पहिल्यांदा म्हणजे पराग पुणके या शिक्षकानंतर पहिल्यांदा 3 शिक्षकांना अटक झालेली आहे। त्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे। नागपुरातील यात जो आहे नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातून हा सगळा जो प्रकार होता तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता आणि त्यानंतर SIT सुद्धा नेमण्यात आली आणि सगळा हा भ्रष्टाचार जो आहे एकामागून एक टप्प्याटप्प्याने उघडकीस आला आणि आता त्यामध्ये अनेक पायरुड जो मोडल्या गेल्या। त्यामुळे राज्यभरात हा भ्रष्टाचार झाला असावा अशा पद्धतीच्या अनुषंगाने राज्यभरासाठी SITची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे आणि नागपुरामध्ये सध्या जे आहे पोलीस उपायुक्त आहेत ते या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतात। सध्या या 3 शिक्षकांना ज्यांना अटक करण्यात आली त्यांनी जवळपास 22 महिन्यामध्ये 25 लाखाहून अधिक वेतन उचललेलं आहे आणि तसेच 632 जे आहे शिक्षक आहेत त्यांची विभागीय स्तरावर जे आहे थेट प्रत्यक्ष बोलावून सुनावणी घेतली जाणार आहे। त्यांचे कागदपत्र तपासले जाणार आहे आणि त्यामध्ये जर कोणी दोषी आढळून असते तर त्यांच्यावर पुढच्या काळात कारवाई होणार आहे। मात्र आता थेट शिक्षकांवर कारवाई झाल्यामुळे जे आहे एक प्रकारे भीती जी आहे ती आता शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे। तसंच शिक्षण अधिकारी यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावर आज आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे। शिक्षण अधिकारी राज्यभरातले शिक्षण अधिकारी कार्यालयात जे आहे आज 1 दिवसाचा बंद पुकारला जाणार आहे आणि थेट अटक करत असल्यावर या सगळ्यावर आता ज्यांनी जो आक्षेप घेतलेला आहे पहिले चौकशी करावी त्यानंतर अटक करावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे आणि येत्या 8 दिवसात जर ही सगळी मागणी पूर्ण झाली नाही तर 8 तारखेपासून बेमुदत आम्ही पुन्हा काम बंद करू असा पद्धतीचा इशारा जो आहे शिक्षण अधिकारीच्या संघटनेकडून देण्यात आला आहे। त्यामुळे नागपुरात सुरू झालेला भ्रष्टाचार हा राज्यभरात फोफावलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू असताना आता शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची संघटनेने सुद्धा आता आक्षेप घेतला आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये नवनवे वळण या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।